गाडीत अजिबात गर्दी नव्हती. खिडकीत बसून चेहऱ्यावर वाऱ्याचे फटकारे खात ती बसून होती. स्वतःला शिक्षा देत होती जण. वाऱ्याचा मार सहन न होऊन तिने चेहरा आत वळवला. जवळजवळ रिकाम्या डब्याकडे ती थंडपणे नजर फिरकत राहिली. तुमचे एकटेपण तुम्हाला घालवायचंय, मन मोकळं करायचंय, या नंबरवर कनेक्ट व्हा. तुमचं नाव नंबर गुप्त ठेवला जाईल. हे राम, कोण करत तरी असेल का फोन? आणि याने एकटेपण सरे. स्वतःशीच हसत ते दरवाजापाशी आले. एकटेपण. कितीतरी वर्ष ती एकटी राहत होती. गाडीच्या डब्यातली ती ॲड तिच्या डोक्यात घर करून राहिली. तंद्रीतच ते चालत घरी पोहोचले. लिफ्टमध्ये होतं कोणी. नेहमी काका दरवाजात नसू द्या देवा. देवाने ऐकलं तिचं. ते जिने चढून घरात पोहोचले. हायसं वाटलं तिला. चहाचा कप घेऊन ती गॅलरीत उभी राहिली. थोड्याच वेळात रात्र होईल. तिला गुदमरायला झालं एकदम. रात्र सुंदर वाटते जेव्हा चंद्र आपला असतो. रात्र सुंदर वाटते जेव्हा चंद्र आपला असतो. पण तो तर आकाशाचा असतो. आकाशाचा असतो. कितीतरी वेळ ती तशीच. करूयात का फोन? कोण बोलेल पलीकडून? नकोच. अंधार तिला काबीज करत होता. तिच्याच नकळत. SMS करूया का? गॅलरीतला काळोख घेऊन ती पलंगावर विसावली. ना थंड रात्र ना संध्याकाळ. अंधाराने आता तिचा पुरता कब्जा घेतला होता. मोबाईल हातात खेळवत ती आढ्याकडे पाहत राहिली. एकटक. अंधार गडद होत राहिला. हाय. स्मशान शांतता. उशी घट्ट छातीशी धरून ती श्वास रोखून. मोबाईलच्या रिंगटोनने भानावर आली. अरे, हा तर तोच नंबर. तिने फोन कट केला. इनकमिंग मैसेज. हेलो, कैसे हो आप? आर यू लोनली? कोण आहात तुम्ही? मी फीलिंग लोनली टू. तुम्ही मराठी आहात का? तुम्हाला कविता आवडतात? मेसेजेसवर मेसेजेस येत होते. तिला हे सर्व काही नवीन होतं. रिस्पॉन्ड करावं का? बराच वेळ ती तशीच स्तब्ध. हॅलो. पलीकडून परत मेसेज. आपण धरून चालूया की तुम्ही मराठी आहात. तसं मी ट्रू कॉलरवर तुमचं नाव बघू शकेन, पण नाही बघणार. मग सगळी मजाच निघून जाईल. आपण असं करूया. असं समजूया की तुम्ही एक स्त्री आहात. आपली नुकतीच ओळख झाली आहे त्या वळणावर. त्या वळणावर आपली नजरभेट झाली आणि जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखं आपण पाहिलं एकमेकांकडे. चालेल? ती भांबावून गेली. हे सगळंच अनपेक्षित होतं तिच्यासाठी. त्या वळणावर नजरभेट. सगळं कसं एकदम रोमॅन्टिक. मी आहे तिथेच अजूनही तसाच उष्टावलेला. मी आहे तिथेच अजूनही तसाच उष्टावलेला. तू बाळलेल्या प्राजक्ताने शरीरभर स्पर्शावलेला. तू माळलेल्या प्राजक्ताने शरीरभर स्पर्शावलेला. ओह, तिला सरसरून आले तो. तिच्या नकळत तिने टाईप केलं, सुंदर. अरे वा, तुम्हाला कळतंय मराठी म्हणजे? मस्त. तुम्ही द्या आता उत्तर. कशाला? अहो, म्हणजे चारोळीला. बापरे. ऐका ना, प्रयत्न तर करा. चला, मी तुम्हाला मदत करतो. तुमच्या घराला गॅलरी आहे?
किंवा खिडकी असेलच ना. पहा, खिडकीतून मी दिसतोय का? पहा ना. तिला एकदम हसू आलं. तो खरंच असेल का खिडकीखाली उभा अभिसारखा? तो वाट बघायचा माझी तासन तास. ती उठून गॅलरीत धावली. तिची नजर बेड्यासारखी अभिला शोधत होती. अभि, मी नसतोच तिथे जिथे तुझी चाहूल नसते. मी नसतोच तिथे जिथे तुझी चाहूल नसते, की तू असतेस तिथे जिथे मी असतो. की तू असतेस तिथे जिथे मी असतो. त्याची मिश्किली आठवून ती अजून विस्कटली. अरे वा, काय उत्तर दिलं. मस्त एकदम. आपण एक ठरवूया. आपण फक्त कवितेत बोलायचं. चालेल? गुड नाईट. गुड नाईट. रात्र सुंदर वाटते जेव्हा चंद्र आपला असतो. रात्र सुंदर वाटते जेव्हा चंद्र आपला असतो. पण तो तर नेहमीच आकाशाचा असतो. नेहमीच आकाशाचा असतो. तिला झोप लागेना. कुठून अवदासा आठवली नी. छे सर्व फार त्रासदायक होत आहे. त्यापेक्षा एकटे पण तरी होतो सोबतीला. तिचं मन अगदी सुरगळल्यागत झालं. रात्रभर ते मेसेजेस, ती आणि अभि. सकाळी धडपडत उठून आवरून ती कामावर धावली. जाताना बिल्डिंगजवळच्या बागेत उगाचच नजर डोकावली. हळूवार काहीसं गेलं त्याच्याजवळ. इतक्या घाईतही तिला ते जाणवलं. प्लॅटफॉर्म चढताना तिच्या लक्षात आलं, गार वारे सुटले. रात्र माझ्या कुशीत की मी रात्रीच्या. रात्र माझ्या कुशीत की मी रात्रीच्या. रात्राने बहरतेच. चांदण्या उगवतातच. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न. संभ्रमात मात्र मीच. आता काळोख मोजत सकाळ होण्याची वाट पाहायची. सकाळ होईल, पुन्हा संभ्रम. काळोख मोजावा आपला आपण. काळोख मोजावा आपला आपण. गुड मॉर्निंग. तिने दचकून इकडे तिकडे बघितलं. चहाच्या पहिल्या घोटात डहुळलेली सकाळ जशी. चहाच्या पहिल्या घोटात डहुळलेली सकाळ जशी झिरपत जाते शरीरात, तसा रक्तातला प्रत्येक कण तुझी आठवण उजळतो. तसा रक्तातला प्रत्येक कण तुझी आठवण उजळतो. हे काय बोलतस? अरे, कविता आहे ही. आता तुमची पाळी. ती इतकी बावरली की मोबाईलच ऑफ केला तिनं. तिचा दिवस सुरू व्हायचा चहाच्या पहिल्या घोटाबरोबर. अभिचा सहवास ती साठवत राहायची. अभि. तिचं स्टेशन आलं आणि यंत्रवत्ती उतरली. ऑफिसच्या दिशेने चालू लागली. अगं, फोन कधी उचलत तू? ती परत दचकली. कधीची फोन करते मी तुला. आज संध्याकाळचं लक्षात आहे ना? तिची मैत्रीण विचारत होती. दुपारी जेवताना बोलू आपण. तिने मैत्रिणीला कटवलं आणि मोबाईल सुरू केला. अहो, तुम्ही रागवलात का? मी कालचा खेळ पुढे नेत होतो. सांगा ना, रागवू नका. आय एम सॉरी. नाही, रागवले नाही. छान लिहिता तुम्ही. ओह, थँक्स. म्हटलं आता संपला की काय आपला संवाद. तुम्ही टाका आता उत्तर. अभिजित पण कविता अशीच छान असायची. थवे पाखरांचे रेखून जाती रविरेषेची रांगोळी. थवे पाखरांचे रेखून जाती रविरेषेची रांगोळी. चल करू साजरी ही दिवाळी. चल करू साजरी ही दिवाळी. वा, छान. सोसाट्याचा वारा सुटला होता. अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता होती.
ही तुमची कविता आहे? नाही. मग मग कोणाची आहे? भन्नाट आहे कल्पना. हो. खूप जोरात वारं सुटलंय. आकाशात काळे ढग जमा होत आहेत. तुम्हाला आवडतं पावसात भिजायला? अरे, ह्याच्या इथे पण पाऊस? हा इथेच कुठे राहतो का? सांगा ना, तुम्हाला आवडतो पाऊस? अभि आला होता असाच एकदा चिंब होऊन. पाऊस वेळा झिम्माड झालं मन, पाऊस वेळा झिम्माड झालं मन, तुझ्या वाटेवर उधाण लेतन, तुझ्या वाटेवर उधाण लेतन. त्याच्या पावसात भिजून गेली होती तिथे. सांगा ना प्लीज. हो, आवडतो पाऊस मला. आता सांगा, ही कविता कशी वाटते? पाऊस वेळा झिम्माड झालं मन, पाऊस वेळा झिम्माड झालं मन, सजले तन समर्पणास, सजले तन समर्पणास. दिले तुला आंदण माझे अंगण, दिले तुला आंदण माझे अंगण, सोबतीला थोड्या पाऊस धारा, सोबतीला थोड्या पाऊस धारा. वा, सुंदरच. धन्यवाद. आता तुम्ही. असा कोसळणारा पाऊस एक ठिणगी जागून जातो, असा कोसळणारा पाऊस एक ठिणगी जागून जातो. केवड्याच्या वासाने मी भरवून ओरतो. लवंडलेली तृणरेषा चंदेरी वाट अंथरते, लवंडलेली तृणरेषा चंदेरी वाट अंथरते. माझ्या मनीचे पाखरू वेस ओलांडते, माझ्या मनीचे पाखरू ती वेस ओलांडते. गर्द निळ्या डोहामध्ये हिरवा चाफा थरथरतो, गर्द निळ्या डोहामध्ये हिरवा चाफा थरथरतो. उष्ण तुझ्या श्वासांमध्ये मी विरघळतो, उष्ण तुझ्या श्वासांमध्ये मी विरघळतो. कोसळणारा पाऊस, मी चिंब खिडकीमध्ये आणि तो मात्र कोसळतच राहतो, कोसळतच राहतो. ओह, यू नीड टू मूव्ह ऑन. म्हणजे? सॉरी, सॉरी फॉर इन्व्हेडिंग युअर प्रायव्हसी. बट एकटं राहणं आणि एकलकोंड होणं यात फरक आहे ना. मी पण आलो नाच, कोणीच नाही माझ्याशी बोलायला. आपण बोलूया एकमेकांशी रोज. ती अचंबित झाली. अभिनयाने ही कविता पाठवली तेव्हा काय झाली असेल त्याची अवस्था? सॉरी ना. अहो नाही, तुम्ही मला भूतकाळात घेऊन गेलात एकदा. कसा होता तो? कोण? ही कविता लिहिणारा मी तोच आहे. काय? आपण खेळतोय ना, असं समजा फक्त. चला, छान कोसळतोय पाऊस बाहेर, भिजूया मस्त दोघे. आहा, भिजत भिजत आपण जाऊ कालिंदीच्या तटावर, भिजत भिजत आपण जाऊ कालिंदीच्या तटावर. तू अशी बसलीयस पाण्यात पाय सोडून, अंगांगावर मनमुराद पाऊस घेत, अगदी राधेसारखी. तृषार्त मी, तू तृष्णा, तृषार्त मी, तू तृष्णा. माधव मी, तू राधा, माधव मी, तू राधा. रडलो होतो घनघोर तेव्हा मीही, रडलो होतो घनघोर तेव्हा मीही, तिला सांगायचे राहून गेले, तिला सांगायचे राहून गेले. अरे काय झालं? भिजतोय ना आपण. त्यांनी कविता पाठवली तेव्हा फोन केला होता त्यानं. मी काहीच नाही बोलला, फक्त रडला, खूप रडला. ठेवून दिला फोन. तिला बोलायचं होतं, खूप मोकळं व्हायचं होतं. आई, आई, मला तुझी खूप आठवण येते. मी होतो तुझी आई, ये माझ्या खुशीत.
तिच्या कुशीत असणं म्हणजे म्हातारीचं कापूस कुरवळणं. तिच्या कुशीत असणं म्हणजे म्हातारीचं कापूस कुरवळणं, सांजेत भिजणं, गुलाब पाकळ्यांच्या शेजारीत पहुडणं. तिच्या कुशीत असणं म्हणजे परत एकदा बाळ होणं, परत एकदा बाळ होणं. तिला भडभडून आलं. ओढणी चेहरा लपवून ती सुन्न बसून राहिली. तिला घरी जायचं होतं, लगेच लगेच. तिचा फोन वाजला, मैत्रिणीचा फोन. अगं, पाऊस किती पडतोय, नको जाऊयात आज. पण तिला घरी जायचं होतं, घरी. ऐका ना, खूप पाऊस पडतोय, मी घरी गेल्यावर बोलू आपण. ओके, सांभाळून जा हा. मुसळधार पावसात ती भिजत चालली होती. पाऊस वेळा जिम्माड झालं मन, पाऊस वेळा जिम्माड झालं मन. ती भिजली असेल का? हो अभि, मी भिजलीये, मी भिजलीये. कोसळणाऱ्या पावसात तिचे अश्रू वाहत होते, मुक्तपणे. पावसाने पावसाला पाऊस पाऊस खेळायला बोलावले. पावसाने पावसाला पाऊस पाऊस खेळायला बोलावले. पाऊस पावसाला म्हणाला, ऑनलाईन असतो मी, बिझी असतो. तेव्हा माझ्यातला पाऊस धाय मोकलून कोसळला. एक मिनिट, मला ना तुमच्या कविता ओळखीच्या का वाटतात? कारण आपण भेटलोय. कुठे कुठे भेटलोय आपण? तुम्ही ओळखता मला? त्या वेळावर मग कसा आहे मूड आता? माझ्या मूडला काय झालंय? बरी आहे मी. मग चला आपण फिरायला जाऊ. नुकताच थांबलाय पाऊस. सांगा कुठं जायचं? तुम्हीच ठरवा. मी वाट पाहतो तुझी नदीवर. तू गुपचूप ये, कोणाला कळलं नाही पाहिजे. मी खुणा सोडत जाईन, तू शोधत ये. येशील? बघ ना, किती छान आहे ही संध्याकाळ. पाऊस पडून गेलाय हे सांगावं लागेल. हिचे ना सारे रंग चोरून घ्यावे. अशी मातली सांज पावसून घ्यावी. आणि म्हणावे नभाला, सोड तुझा दावा. हा रंग माझा, हाही रंग माझा. वा, सुंदर. तू ये, तुला सापडतील माझ्या खुणा. किंवा असं करूया ना, तू जा हवं तिथे, मी येतो तुला शोधत. कसे यार? कसा येऊ? कदाचित तुझा गंध दरवळत असेल तसा. चालेल. शुभ्र से काही शिंपू दे मला, शुभ्र से काही शिंपू दे मला. मग तू केशर पायाने रांगोळी काढ. पण तो आलाच नाही, आलाच नाही. मी खूप वाट पाहिली त्याची. हो, मी दिलं होतं त्याला माझं अंगण. पण तो आला होता? नाही आला तो. तुम्ही खूपच हळवा झाले. रात्रही खूप झाली. आपण उद्या बोलू. त्याने मला फसवलं. तो आलाच नाही. नाही आला तो, नाही आला. तिचं हे आक्रंदन ऐकायला कोणीच नव्हतं. अंधार लपेटून ती पलंकाच्या कोपऱ्यात स्फुंदत राहिली. तिला जाग आली. कधीच उजाडलं होतं. तिचा फोन डेड झाला होता. आज तिला कामावर जायची इच्छाच होत नव्हती. तिला खूप मोकळं वाटत होतं. कित्येक वर्षांचं ओझं कालच्या पावसात वाहून गेलं होतं. खरं म्हणजे ती ज्या काळोखात अडकून पडली होती त्यातून बाहेर आली होती. तिला एकदम फ्रेश वाटलं. तिनं फोन चार्जिंगला लावला आणि बाकीचं आवडणं करतो. तिला समजेना ह्याला सर्व कविता कशा माहिती. एक बेसावत क्षण काय, आपण SMS केला काय, आणि हे चॅटिंग, हे सगळं कुठं घेऊन जातंय मला. तिला
हे छान वाटत होतं. ती परत फुलं पाहत होती. हे सगळं तर्कसंगत नव्हतं अजिबात, पण छान वाटत होतं. तरी पण या कविता ह्याच्या नाही, या अभिच्या ह्याची खात्री झाली होती. म्हणजे माझ्याशी बोलतोय हा अभि तर नसेल. पण अभि तर तिच्या आयुष्यातून कधीच दूर झाला होता. परत आला का तो? तिला तीव्र इच्छा झाली सरळ फोन उचलावा आणि बघावं कोण बोलतंय ते. तो अभि नसेल तर प्रत्यक्ष बोललो तर संपून जाईल हे. एक रोमॅन्टिक स्पेलच संपून जाईल. तिला ते नको होतं. त्या एजन्सीने अजून काहीच कसा चार्ज नाही केला. बोल ना, मी वाट पाहतोय. ऐका ना, तुम्ही चार्जेस किती घेता? चार्जेस? कसले चार्जेस? म्हणजे आपण बोलतोय हे तुम्ही बऱ्याच जणांशी बोलत असाल ना? यू डू दिस फॉर नथिंग? आय मीन, हाऊ डू यू चार्ज? हाऊ मच? यू हॅव नॉट गिवन मी एनी बिल. तुम्हाला कंटाळा आलाय का? नाही, तसं नाही. तरी पण तुम्ही काय फुकटात एकटेपण दूर करणार का माझं? आणि तेही फक्त फोनवरून? व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? आय मीन, ऑब्वियसली मीटिंग अँड देन डेटिंग, राईट? मी प्रयत्न केला होता बोलण्याचा, पण तुम्ही फोन नाही उचलला. Actually, I'm comfortable the way we are right now. But you know, I would like to know your fees for this. तुझ्यासाठी फुकट. फुकट? मला एक सांगा, तुम्ही पाठवलेल्या कविता कोणाच्या आहेत? सांगा ना. पलीकडून सारं एकदम थांबल्यासारखं झालं. तिला 2-3 वेळा पिंग केलं पण उत्तरच नाही आलं. अभि रडलो होतो घनघोर तेव्हा मीही. रडलो होतो घनघोर तेव्हा मीही. तिला सांगायचे राहून गेले. तिला सांगायचे राहून गेले. हे त्याची शेवटची कविता. आणि नंतर तो गायब झाला. तिला राहावत नव्हतं. तिने सरळ नंबर फिरवला. रिंग वाजत राहिली. ती कासावीस झाली. तिला का कुणास ठाऊक सारखं वाटत होतं पलीकडून अभि बोलत. तिनं कपाटात अगदी आत कोंबून ठेवलेली तिची डायरी बाहेर काढली. तिने अभिच्या तिला ऐकवलेल्या सगळ्या कविता स्वतःच्या हाताने लिहून काढलेल्या. तू भरून राहिली आहेस माझ्या रोमारोमात नखशिकांत. तू भरून राहिली आहेस माझ्या रोमारोमात नखशिकांत. कोरून ठेवल्या तुझ्या पाऊलखुणा या तळहातात. आता तुझे जाणे हे अपरिहार्य आणि माझे तुझ्याशिवाय जगणे हे अपरिहार्यच. तिला एकदम मनमळून आलं. जे तिला चिडून टाकलं होतं त्याला कोंब फुटलागत झालं होतं. आणि अचानक तिच्या फोनची बेल वाजू लागली. डायरी घट्ट छातीशी धरून तिनं फोन उचलला. हॅलो, कशा आहात तुम्ही? समोरून एका स्त्रीचा आवाज ऐकून ती चक्रावली एकदम. कोण आहात तुम्ही? तुम्ही पाठवलेल्या सगळ्या कविता माझ्या अभिच्या. हो, मला कल्पना आहे त्याची. माझ्या हातात त्याचीच डायरी आहे. मी तुमच्याशी खोटं बोलले. तुमचे डिटेल्स मी बघितले ट्रू कॉलरवर. माझ्या हातात जी डायरी आहे ना, त्यातल्या प्रत्येक पानावर तुझं नाव आहे पोरी. प्लीज तुम्ही सांगा, प्लीज. सांगते. 15 वर्षांपूर्वी अभि आमच्याकडे आला. आमच्या रिहॅब सेंटरमध्ये त्याच्या एका मित्राला घेऊन. अभि म्हणजे चालती बोलती संस्थाच. तुला तर माहीतच आहे त्याचा स्वभाव. आमच्या संस्थेत तो अनेकांना घेऊन आला. गर्भश्रीमंत तर रस्त्यावरचा भिकारी. त्याच्यासाठी सगळे सारखेच होते. नशा ही समाजाला लागलेली कीड. त्याला भयंकर चिड याची. पण नशा करणाऱ्याच्या बाबतीत तो तेवढाच हळवा. तो नेहमी विचारायचा, काय मिळतं नशा करून? नक्की काय होतं? तो प्रत्येक पेशंटला विचारायचा. त्याचं हळवेपण पराकोटीच असायचं. आणि
एक दिवस तो स्वतःच. इट वॉज जस्ट अनबिलिव्हेबल. तो म्हणाला आय वॉन्टेड टू फील इट व्हेरी बॅडली. कळलंच नाही त्याला तो त्यांच्यातला एक कसा झाला ते. मला म्हणाला जगात काहीही उलथापालथ होऊ दे पण तिला कळता कामा नये. कुठे तो सांगा मला, कुठे तो? तो आता आमच्या संस्थेत काम करतो. लोकांचे एकटेपण दूर करतो. अरे काय हा वेडेपणा, मला का नाही भेटला तो? ऐक बाळ, शांत हो. कालच्या पावसात बसून त्यानं लिहिलेली ही कविता ऐक. पाऊस म्हणजे पडघम, पाऊस म्हणजे संकेत. पाऊस म्हणजे पडघम, पाऊस म्हणजे संकेत. पाऊस म्हणजे डोंगर माथा आणि भरगच्च तूच. अरे पण मला न भेटण्याचं काय कारण? मी काय वाऱ्यावर सोडलं असतं का तुला? त्याला लाज वाटतीये, तो नाही भेटणार तुला. असं कसं? मी जगते फक्त त्या आशेवर. सतत एकच प्रश्न विचारते, काय चुकलं माझं? Dear, you need to move on. No, not possible. Not possible. Not without I see him. मला एकदा तरी त्याला भेटायचंय. तुम्ही कोण आहात? Can you do that? I need to ask him. Once. Only once. माझं आयुष्य कसं जगू मी? प्लीज प्लीज. शांत हो. त्याच्यात तुला सामोरं जायची ताकद नाही. तुझा नंबर त्याच्या डायरीत आहे म्हणून मी माहित नाही ही चूक की बरोबर, पण त्याचं असणं तुला पोहोचावं या हेतूने मी तुझ्याशी बोलत राहिले. अजूनही आजपासून एक नवीन प्रोजेक्ट पण माझ्यासाठी, पण मी प्रयत्न करेन तुमची भेट होण्यासाठी. ही स्टील इन डिनायल. मी बोलेन त्याच्याशी, पण तुला थांबावं लागेल. अजून त्याला माफ कर. एका चुकीची तेवढी मोठी शिक्षा तो भोगतोय. माफ कर त्याला, माफ कर. ती पाण्यात पडल्या ढेकळागत विरघळत होती. तिचं एकटेपण संपलं होतं. ऐका ना, माझा मेसेज नक्की दाखवा त्याला कळलं पाहिजे. मी वाट बघते त्याची. ठरलं ना आपलं भेटायचं. रविवैभव क्षितिजाशी हितगुज करायला आलं की लगेच निघतो. त्याच्या मिलनातून उधळलेली केशर मस्ती देऊन ये बरं. मी उभा आहे तिथेच चिंचेपाशी. मी तुला सांगतो त्या वाटेने. घरातून बाहेर पडलीस की सरळ गुलाब गल्लीत. तू मांडलेली केशर मस्ती त्या गुलाब पाकळ्यांना स्पर्शून अजून मादक होईल. गल्लीच्या तोंडाशी शुभ्रधवन मोगऱ्यांचे वाफ आहेत. त्यांना वळसा घालून चाफ्याच्या झाडापाशी थांब थोडी. चाफा देईल तुला त्याचा गंध. आता सरळ माझ्यापाशी. मी उभा आहे ती चिंचेपाशी, ओंजळीत बक्कळ फुलं घेऊन. आपल्या भेटीची खूण म्हणून तू घे श्वासा भरला बघू गंध. आपल्या भेटीची खूण म्हणून तू घे श्वासा भरला बघू गंध. आणि मला देते केशर मस्ती.